सूर्या कुलकर्णी एक बिझनेसमॅन होता. त्याच्याजवळ महागड्या गाड्या, अमाप पैसा, खूप मोठे बिझनेस डील करायचा तो. सूर्याजवळ सर्व काही होतं, पण त्याच्या जीवनात कशाची कमी होती तर ते होतं खऱ्या प्रेमाची. त्याच्या जीवनात अशी कोण व्यक्ती आलीच नव्हती आतापर्यंत जी त्याच्यावर प्रेम करेल. त्याच्यासमोर त्याला घाबरून सर्वजण झुकायचे. त्याचं जवळचं असं कोणी नव्हतं. त्याचा चेहरा नेहमी कठोर असायचा. त्याचा ऑफिस स्टाफ त्याच्यासोबत बोलायलाही घाबरत असे. सूर्याचं म्हणणं होतं, या जगात पैशांवर सर्व घडतं, नाती महत्त्वाची नसतात. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारी अनु खूपच गरीब. दिसायला अतिशय सुंदर, मासूम निरागस चेहरा तिचा. मीनाक्षी नेत्र असलेली ती. तिची घरची परिस्थिती खूपच हलाखीची. तिचे वडील सतत आजारी असायचे. आई घरकाम करायची. अभ्यासात अनु पहिल्यापासूनच खूप हुशार होती, पण परिस्थिती गरीब असल्यामुळे तिने पाहिलेली स्वप्न पूर्ण होणं खूपच कठीण होतं तिच्यासाठी. खूप दिवसांपासून ती नोकरीच्या शोधात होती. देवाला नेहमी प्रार्थना करायची, मला एक नोकरी मिळू देत. त्या पैशांमधून माझ्या बाबांचं आजारपण बरं होईल आणि घरखर्च भागेल. एक दिवस देवाने तिचं ऐकलं असं वाटलं तिला. SK इंडस्ट्रीमधून तिला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. त्या दिवशी ती खूप खुश होती. नोकरी मिळण्याची उम्मीद मनात ठेवून ती तिच्या जुन्या ड्रेसला इस्त्री करू लागली. पण यापुढे तिचं जीवन कायमचंच बदलेल हे नव्हतं तिला माहीत. अनु तयार होऊन SK इंडस्ट्रीमध्ये पोहोचली. तिथे आल्यावर ती तर भांबवल्यासारखं चारी बाजूला पाहू लागली. मोठ्या काचेचे दरवाजे असलेल्या केबिन्स, लोक सूटबूटमध्ये फिरत होते तिथे. रिसेप्शन काउंटरला बसलेल्या मुलींनी अनुला काही प्रश्न विचारून इंटरव्ह्यूसाठी दुसऱ्या फ्लोअरला पाठवले. अनु काही वेळाने एका केबिनमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेली तर समोर सूर्या स्वतः इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसला होता. त्याचे निळे डोळे, त्याची धारदार नजर अनुवर पडली. अनु घाबरलेली. त्यात समोरच्या माणसाची नजर आपल्यावर आहे ते जाणवताच ती खाली पाहू लागली. पण सूर्याने अनुला पाहिल्या त्याच्या हृदयात काहीतरी हलले असं वाटलं त्याला. सूर्याने स्वतःला सावरत विचारलं, अनुला, तुमचं नाव? अनुने हळू नाजूक आवाजात म्हटलं, अनु देशपांडे. सूर्याची अनुवरची नजर हटत नव्हती. तो पापणी न लावता एकटक अनुकडे पाहत होता. तिचा निरागस मासूम चेहरा पहिल्याच नजरेत त्याला खूपच भावला. अनुचा इंटरव्ह्यू झाला. अनुला जॉब नाही मिळणार असंच वाटत होतं तिथल्या स्टाफला, पण सूर्याने अनुला इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट केलं. अनुला अपॉइंटमेंट लेटर दिलं. अनुच्या तर आनंदाला आता पारावार उरला नव्हता. घरी गेल्यावर अनुने तिच्या आईबाबांना सांगितले तिला SK इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळालाय असं. तिच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्या रात्री सूर्या त्याच्या केबिनमध्ये बसून अनुचे फोटो सतत पाहत होता. त्याला स्वतःला समजत नव्हतं ती एवढी साधारण मुलगी त्याच्या हृदयात इतकी का बसली ते. तिला पाहिल्यापासून त्याच्या मनावर आणि मेंदूवर हमी झालेली ती. अनु ऑफिसमध्ये मेहनतीने काम करू लागली. दिवसभराभर चाललेले सूर्याचे लक्ष सतत अनुवर असायचं. तो तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवरही नेहमी लक्ष केंद्रित करत होता. तो स्वतः तिच्यासाठी चहा, कॉफी पाठवायचा. कधी काम करता करता वर्क लोडमुळे तिला घरी जायला उशीर झाला तर तो स्वतः तिला घरी सोडायला जायचा. असं करता करता दोघे एकमेकांसोबत खूप जास्त बोलू लागले. तासनतास गप्पा करू लागले. सूर्याला खूपच कठोर समजायचे सगळे, पण आता अनुला वाटू लागलं सूर्या लोक समजतात तसा अजिबात कठोर नाही, तर खूपच नरम मनाचा माणूस आहे तो. सूर्याला पण अनुसोबत बोलून मनाला सुकून, शांती मिळायची. एके दिवशी बाहेर खूपच जोरदार पाऊस पडत होता. सर्व ऑफिस स्टाफ निघून गेलेला. ऑफिसमध्ये फक्त अनु आणि सूर्याच होते. खूप पाऊस पडत असल्यामुळे ऑफिसमधील सर्व लाईट्स गेल्या. ऑफिसमध्ये सर्वत्र अंधार झाला. अचानक लाईट गेल्यामुळे अनु खूपच घाबरली. ती कोणत्या तरी वस्तूला धडकली. पडणारच असते आता, तर सूर्याने तिला लगेच सावरलं. दोघांची एक नजर झाली.
एकमेकांकडे पापणी न लावता पाहू लागले ते, जसं की आता या क्षणी वेळ त्यांच्यासाठी थांबलेली आहे असं. बाहेर मुसळधार पावसाचा आवाज येत होता आणि ऑफिसमध्ये या दोघांच्या हृदयाची धडधड. अनु हळू आवाजात म्हणाली त्याला, सर, लोक म्हणतात तुम्ही खूपच निर्दयी, कठोर आहात असं, पण मला असं नाही वाटत तुमच्याविषयी. हे ऐकून सूर्या हसला. त्याने त्याच्या मनातील बोलण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी त्याने अनुला केबिनमध्ये बोलवलं आणि म्हणाला तो, अनु, मला माहिती नाही मी जे आता बोलणार आहे तुझ्याशी ते तुला आवडेल की नाही आवडणार, ते बरोबर आहे की चूक आहे, पण मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करू लागलोय अनु. हे ऐकून अनुचे डोळे मोठे झाले. काही क्षण ती तर निशब्द झाली. काय बोलायचं ते तिला कळेना काही. ती खूपच गरीब कुटुंबात वाढलेली. तिला तिच्या परिस्थितीची जाणीव होती. सरांच्या मी लायक नाही असा विचार करून ती काही न बोलता त्याच्या केबिन बाहेर निघून गेली. सूर्या नाराज झाला. हृदय तुटल्यासारखं वाटलं त्याला. त्याला पहिल्यांदाच आपली गोष्ट आपल्यापासून दूर चालले असं वाटलं. तो घाबरला मनातून. मागील काही दिवसांपासून अनु सूर्यापासून दूर राहू लागली. ऑफिसमध्ये ती आता कामाव्यतिरिक्त काहीच बोलत नव्हती. काम उरकलं की ती त्वरित घरी निघून जायची. सूर्याच्या मनात अनुसाठी भावना निर्माण झाल्या आहेत हे सूर्याच्या मॅनेजरच्या लक्षात येतं. मॅनेजर सूर्याच्या भरोशातील होता, पण सूर्यासमोर छान वागून गोड बोलून मॅनेजर सूर्याच्या कंपनीवर ताबा मिळवू पाहत होता. अनु खूपच हुशार होती. ऑफिसमधील काम ती लक्षपूर्वक आणि मेहनतीने करत होती. मॅनेजरला वाटलं ही अनु ऑफिस कामात खूपच बारीक लक्ष ठेवून असते. माझ्या मार्गात ही अडथळा होऊ शकते. ऑफिस सुटल्यावर आज अनु घरी जात असताना काही गुंड अनुच्या वाटेत आडवे आले. अनु घाबरली. ती भीतीने कापू लागली. तेव्हाच एक कार तिथे येऊन थांबली. कारमधून सूर्या बाहेर आला. त्याने गुंडांची चांगलीच पिटाई केली. तेव्हाच अनु सूर्याला बिलगली. तेव्हा तिला खरंच जाणवलं की सूर्या फक्त तिच्यावर प्रेम नाही करत, तर तो तिच्यासाठी त्याचा जीवही द्यायला संकटात मागेपुढे पाहत नाही. 2 दिवसांनंतर मॅनेजरने सूर्यासमोर एक जुनी फाईल ठेवली. ती पाहून सूर्याच्या पायाखालची जमीन सरकली. फाईलमध्ये अनुच्या आईचा फोटो कोणत्या तरी व्यक्तीसोबत होता. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून सूर्याचे हयात नसलेले वडील होते. ते पाहून सूर्याचे डोळे विस्फारले. त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न आले. मॅनेजर हळू आवाजात बोलला, सर, अनु कोणी साधारण मुलगी नाही. तिचं नातं तुमच्या परिवाराशी खूपच पूर्वीपासून आहे. सूर्या ऑफिसमधून घरी आला. आज तो खूपच अस्वस्थ होता. त्याला झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यात ते फोटो सतत येत होते. अनु आणि त्याच्या वडिलांमध्ये नक्की कोणतं नातं असेल? अनु सूर्यापासून काही लपवत होती का? दुसऱ्या दिवशी सूर्याने अनुला त्याच्या बंगल्यावर बोलवलं. अनु तिथे पोहोचली तेव्हा तिने पाहिलं सूर्याचा चेहरा खूपच बदललेला. राग. त्याच्या डोळ्यांमध्ये आता प्रेम नव्हतं, तर राग, अस्वस्थता आणि बेचैनी होती. सूर्याने काही न बोलता ते फोटो अनुसमोर फेकले. फोटो पाहिल्यावर अनुचाही चेहऱ्यावरचा रंग उडतो. तिचे हात कापू लागतात. खरं काय आहे अनु? तू माझ्याजवळ का आलीस माझ्या ऑफिसमध्ये जॉब शोधायला? अनुच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्दच निघत नव्हते तिच्या तोंडातून बाहेर. त्याचवेळी बाहेर अनुची आई हातात लिफाफा घेऊन उभी होती. ती खूप घाबरलेली. अनु घाबरून आणि भीतीने खूपच जास्त रडू लागलेली. सूर्या चिडलेला. काही क्षण कोणीच काही नाही बोललं. आता अनुची आई हळूहळू त्यांच्या जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, आज ते खरं सांगण्याची वेळ आली आहे, जे मी माझ्या हृदयात मागील 20 वर्षांपासून ठेवलं आहे. सूर्या रागाने ओरडला, सरळ सरळ बोला. अनुच्या आईच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले. अनुने लिफाफा सूर्याच्या समोर ठेवला. खूप जुने काही कागद आणि एक डायरी होती त्यात. सूर्याने जशी डायरी उघडून पाहिली त्याचा तर विश्वासच बसत नव्हता.
डायरी त्याच्या वडिलांची होती. त्यामध्ये लिहिलं होतं की त्याने एका गरीब मुलीवर प्रेम केलं होतं. ती मुलगी दुसरी कोणी नसून अनूची आई होती. दोघेही लग्न करणार होते, पण सूर्याच्या आजोबांना हे नातं नको होतं. त्यांनी जबरदस्ती सूर्याच्या वडिलांचं लग्न एका श्रीमंत घरात केलं. अनूची आई रडतच बोलली, तुझे वडील मला सोडणार नव्हते, पण त्यांना मजबूर केलं गेलं. सूर्याच्या हातांना आता वतरण भरलेलं त्याचे हृदय वेगाने धडधडू लागलं. तेव्हाच त्याने डायरीचे शेवटचे पेज पाहिलं. ते वाचून जणू त्याचे श्वास थांबले. माझी एक मुलगी आहे, तिचं नाव अनू आहे. ते वाचून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. अनूला पण आत्ताच कळलं. पुढच्याच क्षणी सूर्या जोरात ओरडला. त्याने चिडून डायरी जमिनीवर फेकली. त्याचं जीवन एका क्षणात विस्कटलं असं वाटलं त्याला. ज्या मुलीवर तो खूप जास्त प्रेम करत होता, ती त्याची सावत्र बहीण निघाली. अनू मुसमुसत रडू लागलेली. ती सतत बोलत होती, सर, खरंच मला काही माहिती नव्हतं. पण त्यावेळी सूर्याची अवस्था अशी होती की अनू काय बोलत आहे हे त्याला समजत नव्हतं. त्याने रागात रूममधल्या सर्व वस्तू तोडल्या. त्याचे डोळे लालबुंद झालेले. तो सतत देवाला विचारत होता, माझ्याच बाबतीत असं का झालं? अनूची आई बोलली, मी हे सत्य लपवलं कारण माझ्या मुलीला लोकांनी नाजायत मुलगी बोललेलं मला नसतं सहन झालं. त्या दिवशी अनू तिच्या आईसोबत तिथून निघून गेली. सूर्या रात्रभर ड्रिंक करत होता. तो खूपच तुटला होता. सूर्या इंडस्ट्रीमध्ये येत नव्हता काही दिवस. त्यामुळे मॅनेजर खुश होता. त्याला वाटलं सूर्याची कंपनी त्याच्या हातात येईल आता. एक दिवस अनूला समजले की तिच्या वडिलांची डेथ कोणीतरी जाणून-बुजून घडवून आणलेली. त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करून. हे ऐकून अनूला धक्का बसला. तिने त्यावेळच्या मेकॅनिकसोबत बोलणं केलं. तेव्हा त्याने असं नाव सांगितलं. ते ऐकून अनूचे होश उडाले. अनू लगेच सूर्याजवळ आली. कित्येक दिवसांपासून तो एकाच रूममध्ये होता. सूर्याने दरवाजा उघडला. त्याची अवस्था पाहून अनू रडू लागली. ती रडतच बोलली, सर, आपल्या वडिलांची डेथ मर्डर होती. हे ऐकून सूर्यालाही धक्का बसला. अनूने सूर्याला सर्व सांगितलं. पहिलं तर सूर्याला विश्वास बसत नव्हता. पण सूर्याने काही फाईल चेक केल्या तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सूर्याचे वडील मॅनेजरला कामावरून काढून टाकणार होते कारण तो कंपनीचे पैसे चोरत होता. हे मॅनेजरला कळलं तेव्हा मॅनेजरने सूर्याच्या वडिलांची हत्या केली. एवढेच नाही तर त्याने कित्येक वर्षानंतर सूर्या आणि अनूचं नातं मुद्दाम समोर आणलं. त्यामुळे सूर्या टेन्शनमध्ये येऊन कंपनीकडे दुर्लक्ष करेल. सूर्याला आता सर्वच लक्षात आलेलं. तो बोलला, आता मॅनेजर वाचणार नाही. अनू आणि सूर्याने मिळून पुरावे मिळवायला सुरुवात केली. पण मॅनेजर खूपच धूर्त होता. त्याला कळलं अनू आणि सूर्या एकत्र आले तेव्हा मॅनेजरने अनूला त्याच्या मार्गातून हटवण्याचा प्लॅन केला. एके दिवशी अनू घरी चाललेली तेव्हा तिच्या गाडीसमोर एक ट्रक आला. जोरदार टक्कर झाली. सूर्याला ही खबर मिळाली तेव्हा तो वेडापिसा झाला. तो लगेच हॉस्पिटलमध्ये धावला. डॉक्टर म्हणाले, अनूची हालत खूपच गंभीर आहे. ते ऐकून सूर्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो आता देवाकडे अनूच्या आयुष्याची भीक मागत होता. सकाळी अनूला शुद्ध आली. तिने कसंतरी सूर्याला आवाज दिला. ती आता बोलू लागली, सर, मला काही झालं तर माझ्या आईची काळजी घ्या. हे ऐकून सूर्या रडू लागला. त्याचवेळी पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी सांगितलं की ट्रक ड्रायव्हर पकडला आहे. त्यांनी चौकशी दरम्यान कबूल केले की तुमच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून हा हल्ला केलेला. आता सूर्याजवळ सर्वच पुरावे होते. दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये मीटिंग ठेवलेली. सूर्याने सर्व स्टाफ हजर होता. मॅनेजरही हजर होता. तो सर्वांना स्माईल देत चेअरमध्ये बसला. सूर्याला त्याच्याविषयी कळलं हे त्याला माहीत नव्हतं आता. अचानक स्क्रीनवर काही व्हिडिओ चालू झाले. त्यात मॅनेजर त्याच्या माणसांसोबत सूर्याच्या वडिलांच्या हत्येविषयी बोलत होता. ते पाहून सर्व स्टाफ पाहत राहिला. सन्नाटा पसरला हॉलमध्ये. ते पाहून मॅनेजरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. सूर्या आता मॅनेजरच्या समोर येऊन बोलला, तू फक्त माझ्या वडिलांनाच नाही मारलंस तर तू आमची संपूर्ण जिंदगी खराब केलीस. मॅनेजर आता पळण्याचा प्रयत्न करू लागला. पण
पोलिसांनी त्याला पकडलं. मॅनेजर ओरडत होता, सोडा मला सोडा. अनुच्या आईला न्याय मिळाला. आता अनु कंपनीत मोठ्या पदावर काम करत होती. सूर्या आणि अनुमध्ये पहिल्यासारखं नातं नव्हतं, पण एकमेकांविषयी खूपच सन्मान आणि आपुलकी होती. कथा समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. कथेला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.